सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज अचानक तुमच्या घरी पाहुणे येतील. त्यांचं तुम्ही मनापासून स्वागत करा. प्रवासामध्ये तुम्हाला फायदा होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तुमचा वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागतील. आज जोडीदाराशी तुमचा वाद होऊ शकतो. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज जोडीदारासोबत तुम्ही मौज मजेमध्ये आणि पार्टीमध्ये थोडा वेळ घालवाल. व्यवसायामध्ये सावधगिरी बाळगावी लागेल, तरच तुम्हाला फायदा होईल. भौतिक सुखाची साधनं वाढतील आणि त्याचे शुभ परिणाम तुम्हाला मिळतील. लोकांसमोर जोरदारपणे तुम्ही मत मांडाल. कौटुंबिक मालमत्तेबाबत आज तुमच्या कुटुंबामध्ये वादविवाद होऊ शकतात. तुम्ही तुमच्या बोलण्यावरती आज नियंत्रण ठेवा. संध्याकाळी वडिलांच्या सल्ल्याने तुमचे वाद मिटतील. विद्यार्थ्यांमध्ये नवीन काहीतरी करण्याची इच्छा जागृत होईल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यवसाय करणारे लोक नवीन योजना करण्यासाठी पैसे खर्च करतील. तुमचं कर्ज आज कमी होऊ शकतं. मुलांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांशी तुमचे वाद होऊ शकतात, त्यामुळे तुम्ही सावध राहा. विद्यार्थ्यांना नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. नोकरीच्या शोधामध्ये असलेल्यांसाठी अनावश्यक खर्च टाळावा. आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. जोडीदारासाठी तुम्ही भेटवस्तू खरेदी कराल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांची मदत करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचा वेळ हा आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यामध्ये तुम्ही खर्च कराल. त्यामध्ये पैसेही खर्च होतील. तुमचं मन त्यानं प्रसन्न राहील. तुमचा मान सन्मान वाढेल. सर्व कामही वेळेत पूर्ण होतील. खूप दिवसांपासून तुम्ही ज्याचा विचार करत होता ते आज पूर्ण होईल. भौतिक सुख आणि समृद्धी तुमच्या आयुष्यामध्ये वाढेल. तुम्हाला आई वडिलांचा आशीर्वाद मिळेल. भावा बहिणींना तुम्ही सल्ला देऊ शकता. प्रेमजीवनामध्ये तुमच्या तीव्रता राहील. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा वेळ राजकीय कार्यामध्ये तुम्ही खर्च कराल, ज्यामुळे तुमचं मन हलकं होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं वातावरण अनुकूल राहील. विरोधक प्रबळ होतील. शहाणपणाने घेतलेले निर्णय हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल, त्यामुळे तुमचं नशीबही चमकेल. तुम्ही नोकरी बदलण्याचा जर विचार करत असाल तर तो आज सफल होऊ शकतो. वडिलांची तब्येत आज बिघडू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षकांचे आशीर्वाद मिळतील. आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळी वस्तू दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की काही काळापासून सुरू असलेल्या समस्या आज संपतील. शत्रुत्वासोबत सुरू असलेले वाद आज संपतील, ज्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रमांचं आयोजन केलं जाऊ शकतं. खर्च कमी झाल्यानं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज तुम्ही वाहन खरेदी करू शकता. कुटुंबातील काही मुद्द्यांवरून तुमचं शत्रुत्व वाढेल. सर्व कामं पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. जोडीदाराचा सल्ला हा कौटुंबिक व्यवसायाला पुढे नेईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरदार लोकांच्या अधिकारांमध्ये वाढ होईल. नातेवाईकांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांवरती आज पैशांचा पाऊस पडेल. तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
कुटुंबातील सदस्यांबरोबर एखाद्या शुभ कार्याला तुम्ही आज जाल. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करावी लागेल. आज तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आवडीची व्यक्ती खूप दिवसांनी भेटेल. त्यामुळे तुम्हाला लांबचा प्रवास घडेल आणि तुम्ही आनंदी व्हाल. खाण्यापिण्यासाठी तुमचे पैसे खर्च होतील. परंतु आज उघड्यावरचे बाहेरचे पदार्थ खाणं टाळा, कारण पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला उद्भवू शकतात. आज तुम्ही मुलांच्या भविष्याबाबत चिंता कराल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन योजना व्यवसायामध्ये तुम्हाला फलदायी ठरतील, ज्यामुळे भविष्यामध्ये मोठा आर्थिक लाभ तुम्हाला होणार आहे. भविष्याबद्दल तुम्हाला आज चिंता कमी वाटेल. भावा बहिणींकडून तुम्हाला पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. तुमचा आत्मविश्वास आज वाढेल. आध्यात्मिक ज्ञानामध्ये वाढ होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज पैशांच्या व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगा. भाग्य तुम्हाला साथ देणार नाही. कुणावरही आज सहजासहजी विश्वास ठेवू नका. आज तुमचं शौर्य वाढेल आणि तुम्ही शत्रूचा नाश कराल. मानसिक चिंता मात्र तुम्हाला त्रास देत राहील. तुमचं आरोग्य आज बिघडू शकतं, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. विद्यार्थ्यांच्या मेहनतीचं आज त्यांना फळ मिळेल. परीक्षेमध्ये चांगला निकाल लागेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये जोडीदाराचं पूर्ण सहकार्य मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री मंत्राचा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा कायदेशीर कामांसाठी फलदायी आहे. आज तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. व्यवसायाच्या क्षेत्रामध्ये तुमचं मत तुम्ही इतरांसमोर मांडाल, ज्यामुळे तुमचा सन्मान वाढेल. धार्मिक कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी व्हाल. जोडीदाराला बाहेर कुठेतरी तुम्ही फिरायला घेऊन जाल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास मीनरास. श्री गणेशजी सांगतात की आज धार्मिक कार्यक्रमांची आवड तुमच्यामध्ये निर्माण होताना दिसते. आज कुटुंबातील सदस्य तुमच्या व्यस्त राहतील. आजचा दिवस तुमचा चांगला जाईल. विद्यार्थ्यांना गुरुचं ज्ञान प्राप्त होईल. तुमचं आरोग्य बिघडू शकतं, त्यामुळे आरोग्याबाबत जागरूक राहा. आज तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. मुलांकडून यशाशी संदर्भात बातम्या आज तुम्हाला मिळतील. मनामध्ये तुमच्या समाधानाची भावना राहील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं नक्कीच घडावं. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.